हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवतोय दोडक्याच्या शिराची चटणी। तर त्यासाठी ना पाव किलो दोडक्याच्या शिरा घेतल्या, त्या काढून स्वच्छ धुवून घेतल्यात। त्यानंतर 4-5 मिरच्या घेतल्यात, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, सोबतच 5-6 पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर घेतल्या। सगळ्यात पहिलं शेंगदाणे थोडेसे हलकेसे ना भाजून घेतले। आता शेंगदाणे काढून झाले की लगेच त्याच्यामध्ये ना थोड्याशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। आता मिरच्या भाजताना थोडंसं तेल घालून घ्यायचं, म्हणजे ना छान अशा भाजल्या जातात। त्याच्यामुळे ना तेल घालून घेतलं। आता तेल घातल्यानंतर 1-2 मिनटं चांगलं असं भाजून घेऊया। आता भाजलेली आहेत मिरच्या कढईला काढून घेऊया। त्यानंतर लगेचच ना याच्यामध्ये दोडक्याच्या शिरा घालायच्या आहेत। ह्यात शिरा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर चांगलं असं ना परतवून घ्यायचं 1-2-3 मिनटं। तर बघू शकता छान असं शिरा परतल्या गेलेल्या आहेत। तर आता याच्यामध्ये 5-6 पाकळ्या ना लसूण घालून घ्यायचा आहे। तर आता हे भाजल्यानंतर आता याच्यामध्ये लसूण घालून घेऊया। लसूण थोडासा जास्तच घालायचा आहे, लसणानं चटणीला ना छान चव येते। तर आता लसूण घालून झाला, चांगलं असं ना परतवून घेऊया। आता हे परतवून झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये लगेचच ना आपण जे भाजून ठेवलेले शेंगदाणे होते ते घालायचे आहेत। तुम्ही कच्चेही शेंगदाणे घालू शकता। तर आता मी ना इथं शेंगदाणे घालून घेतले, चांगलं असं ना परतवून घेतलं। आता हे परतवून झालेलं आहे, बघू शकता। तर आता याच्यामध्ये 1 चमचाभर होतील इतके ना जिरे घालून घ्यायचे आहेत। आता जिरे घालून झाल्यानंतर आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे। तर आता याला ना दरदर असं ना वाटून घ्यायचं आहे। तुम्ही याला खल्लूमध्येही वाटून घेऊ शकता। त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घालून दरदर असं ना वाटून घेतले, तुम्ही बघू शकता। त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल घालून झाल्यानंतर याच्यामध्ये हे जे दोडक्याचा ठेचा आहे घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं परतवून घ्यायचं आहे। आता हे ठेचा घालताना व्हिडिओ आला नाही काय माहिती। त्यानंतर चांगलं असं ना परतवून घ्यायचं। आता हे परतवून झाल्यानंतर बघू शकता गावरान पद्धतीने झणझणीत आपला दोडक्याचा ठेचा किंवा तुम्ही याला चटणी म्हणू शकता तयार झालेला आहे। जर तुम्हाला ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।